नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या हळदीचं वाडगं घेऊन आता सौमित्राकडे आलेली असते. सौमित्राच्या तोंडावरचा रुमाल ती काढते तर सौमित्र तिला म्हणत असतो की ऐश्वर्या, तू जे काही करते ते फार चुकीचं करते. तेव्हा ऐश्वर्या सौमित्राला शांत करते. इकडे जानकी आणि ऋषिकेश सारंगची उष्टी हळद घेऊन ऐश्वर्याकडे जाणार असतात तर ऋषिकेश म्हणत असतो की जानकीला काय इतका उशीर होतोय. तेवढ्यातच जानकी आणि सायली तिथे आलेले असतात. तर विक्रांत सायलीसोबत बोलत असतो की तुम्ही सायली आहात म्हणजे तुमचा नवरा अर्जुन, बरोबर ना? तर सायली म्हणते की हो, तुम्हाला कसं माहिती? विक्रांत सांगतो की अर्जुन माझा खूप चांगला फ्रेंड आहे. सायली त्यांना म्हणत असते की हो का, बघितलं ना जग किती छोटं आहे ते. सायलीचं आणि विक्रांतचं जे बोलणं चालू असतं त्यामुळे राग येतो तो शर्वरीला. शर्वरी त्या दोघांकडे रागाने बघत असते आणि विक्रांतवर तरीसुद्धा डाऊट घेत असते. जानकी विक्रांतला म्हणते की विक्रांत भाऊजी, तुम्ही जरा माझ्या मैत्रिणीला गाडीपर्यंत सोडवाल का? तेव्हा विक्रांत म्हणतो की हो. विक्रांत आता सायलीला घेऊन गाडीकडे चाललेला असतो आणि ते बघून शर्वरीचा मात्र तिळपापड होत असतो. शर्वरी खूप रागाने विक्रांतकडे बघत असते. अगदी सायली जाईपर्यंत विक्रांत तिच्या सोबतच असतो. सायली आता निघून गेलेली असते. जानकी शर्वरीला म्हणते की शर्वरी ताई, चला आता निघायचं का आपण? शर्वरीला खूप राग आलेला असतो विक्रांतचा, त्यामुळे शर्वरी जानकीला म्हणते की नाही, मी नाही येत, माझं जरा डोकं दुखायला लागलंय आणि जरा ॲसिडिटी पण वाढली आहे, तुम्ही जाऊन या. शर्वरी आता विक्रांतकडे येते. जानकी ऋषिकेशला विचारत असते की काय झालं वंसना अचानक? ऋषिकेश म्हणतो की मलाही काही कळेना अचानक तिला काय झालं. आता शर्वरी विक्रांतकडे जाते आणि विक्रांतचा हात धरून ती त्याला आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की चल, मला तुझ्यासोबत जरा बोलायचं आहे. इकडे ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते की सौमित्र, तू अजिबात बोलायचं नाही आणि चूक काय आणि बरोबर काय हे तर मला तुझ्याकडनं अजिबात ऐकायचं नाही. आणि तू जरा स्माईल कर ना, आज हळद आहे की नाही आपली? मी तुला माहिती आहे सौमित्र, नवऱ्याची उष्टी हळद बायकोला लावली जाते. आता पहिल्यांदा ही हळद मी तुला लावणार आणि मग तुझी उष्टी हळद मला. सौमित्र ऐश्वर्याकडे बघत असतो. ऐश्वर्या खूप वेड्यासारखं करत असते. सौमित्र नाही नाही म्हणत असताना सुद्धा ऐश्वर्याने जबरदस्ती आता सौमित्रला हळद लावलेली असते. ऐश्वर्या म्हणते की झालं, किती गोड दिसतोस बरं तू, आता तुझी उष्टी हळद मला. ऐश्वर्या म्हणते की आता तू कशी मला उष्टी हळद लावणार? थांब एक मिनिट. असं म्हणून आता ऐश्वर्या सौमित्राच्या गालाला गाल लावते आणि त्यामुळे सौमित्राची उष्टी हळद ही ऐश्वर्याच्या गालाला लागलेली असते आणि ते बघून ऐश्वर्या हसत असते. ऐश्वर्या आता एवढ्यावर थांबत नाही तर आता हळदीचं जे वाडगं असतं ते डायरेक्ट सौमित्राच्या डोक्यावर खाली करते. सर्व हळद आता सौमित्राच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर तिने लावलेली असते आणि म्हणत असते की सौमित्र, आज तर आपली हळद झाली, आता उद्या मेहंदी आणि परवा आपलं लग्न. इकडे शर्वरी विक्रांतला बोलत असते आणि विक्रांतला ती म्हणत असते की कोण होती ती मुलगी, छान होती ना दिसायला? विक्रांत म्हणतो की कोणाबद्दल बोलते तू? सायलीबद्दल? शर्वरी म्हणते की बघ, नाव गाव सगळं काही, नंबर वगैरे पाठ करून आलायस तिचा. विक्रांत म्हणतो की शर्वरी, अक्षरशः तुला वेड लागलंय, वेड. तेव्हा शर्वरी म्हणते की विक्रांत, तू तोंड सांभाळून बोल हा. विक्रांत म्हणतो की आता तोंड सांभाळूनच बोलतोय आणि मी जर अजून तुझ्यासोबत राहिलं ना तर मला नक्की वेड लागेल. असं म्हणून विक्रांत तिथून निघून जातो. इकडे ऐश्वर्याचा पाठलाग करत निकिता बाहेर आलेली असते आणि तिला ताज्या हळदीचे ठिपके खाली पडलेले दिसतात आणि मग तिला समजतं की सौमित्र नक्कीच इथे कुठेतरी असणार. आता मी लवकरात लवकर जानकी वहिनीला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. निकिता त्या दिशेने जात असते परंतु तेवढ्यात एक मैत्रीण येते आणि निकिताला म्हणते की निकिता चाल ग, ते रणदिवे पण आले. आणि निकिताला घेऊन आता ती आतमध्ये निघून जाते. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश आता सयाजीरावांच्या इथे आलेले असतात. सयाजीरावांच्या इथे त्यांचं छान आदरातिथ्य केलं जातं. सयाजीराव म्हणत असतात की सगळं जे फाटलं होतं ते सगळं आमच्या ऐश्वर्याने शिवून काढले. ऋषिकेश म्हणतो की हो, खरं तर हे सगळं पॉसिबल झालंय ते फक्त ऐश्वर्यामुळे आणि आयुष्यभर मी या गोष्टीसाठी तिचा ऋणी राहणार आहे. जानकी म्हणते की ऐश्वर्या कुठे दिसत नाहीये. कावेरी सांगते की ती तिच्या रूममध्ये असेल, रूममध्ये आवरत असेल. जानकी म्हणते की तिच्या मनावर सुद्धा खूप आघात झालाय. मी एक काम करते, मी तिला जरा भेटते आणि तिची समजूत काढते आणि तिला घेऊन बाहेर येते. सयाजीराव म्हणतात की ठीक आहे. आता जानकी ही आतमध्ये जात असते. त्याचवेळी निकिता म्हणते की जानकी वहिनी, मी एक काम करते, मी तुम्हाला घेऊन जाते, कारण तुमचं नाही ऐकणार ती, मलाही तुमच्यासोबत यावं लागेल, आपण दोघीही मिळून तिला घेऊन येऊ. त्यावर जानकी म्हणते की चालेल आणि मग जानकी आणि निकिता ऐश्वर्याच्या रूममध्ये जातात. तर सयाजीरावला काहीतरी गडबड वाटते त्यामुळे सयाजीराव आता बाहेर चाललेला असतो. परंतु त्याचवेळी ऋषिकेश सयाजीरावांना थांबवतो आणि म्हणतो की सयाजी काका, तुम्ही कुठे चालले आणि काय झालंय? तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसताय.
इकडे सौमित्र ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या, तू असं जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न नाही करू शकत, खूप वाईट होईल हा. ऐश्वर्या म्हणते की अरे हो, अरे मी तर विसरलेच होते की तू वकील आहे, परंतु अरे CM येणार आहेत आपल्या लग्नाला, पाहुणे मंडळी येणार आहेत आणि मग त्यांच्यासमोर जर आपलं लग्न झालं तर ते इनव्हॅलिड कसं असेल. 1 मिनिट, तुझा लग्नानंतर पळून जाण्याचा काही विचार वगैरे आहे की काय? तुला माहिती आहे लास्ट टाइम जेव्हा तू पळून गेला होता ना, तेव्हा तुझ्या नानांचा BP शूट झाला होता. तुला कसं माहीत म्हणायला, तू पळून गेला होता ना, परंतु तुझ्या घरातल्या खबरी मला बरोबर कळतात. बघ, मागच्या वेळी तर फक्त नानांचा BP शूट झाला होता आणि आता जर तू माझ्यासोबत लग्न करून पळून जर गेला तर मग नाना डायरेक्टली वरती ढगातच जातील. तेव्हा सौमित्र ऐश्वर्यावर जोरात ओरडत असतो. ऐश्वर्या म्हणते की अरे काही होणार नाही, ओरडून कशाला ओरडतोयस, कारण माझी आणि माझ्या डॅडाची पकड मजबूत आहे आणि तू कितीही जरी प्रयत्न केलास ना तरी तू आम्हाला उडवू नाही शकत. इकडे निकिता जानकीला घेऊन बाहेर आलेली असते. जानकी बघते आणि म्हणते की अजून तर हळद सुरूही झाली नाही आहे, तर अंगणात एवढी हळद कशी काय सांडली आहे. निकिता म्हणते की बघा ना, हळद अगदी मागच्या दारापर्यंत सांडत गेली आहे. निकिता जानकीला जरा बाजूला घेते आणि म्हणते की हो ऐका ना, मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ऐश्वर्या इकडे सौमित्राला म्हणत असते की सौमित्र, तू कितीही प्रयत्न कर परंतु शेवटी तुझं लग्न माझ्यासोबतच होणार आहे. आणि ऐश्वर्या आता तिथून निघालेली असते तर निकिता जानकीसोबत बोलत असते आणि जानकीला म्हणत असते की वहिनी, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे ऐश्वर्याबद्दल. ऐश्वर्या सारंगसोबत लग्न करते, त्यामागचं कारण काय असेल. जानकी म्हणते की दुसरं काय असणार आहे, तिला हेच वाटत असेल ना की दोन्ही कुटुंबातलं वैर मिटावं, गावातलं वैर मिटावं, म्हणून ती लग्न करते. निकिता म्हणते की ऐश्वर्यासारखी मुलगी तिचं मन एवढं मोठं करेल असं खरंच वाटतं का तुम्हाला. जानकी म्हणते की अगं, तू त्याची मैत्रीण आहेस तरी तू तिच्याबद्दल असं का बोलतीयस. निकिता म्हणते की मला बोलायचं आहे तिच्याबद्दल आणि मला तुमच्यासोबत सौमित्रबद्दल सुद्धा बोलायचं आहे. तेव्हा जानकी निकिताला म्हणत असते की सौमित्र भाऊजींबद्दल तुला कसं काय माहिती, प्लीज तुला काय माहिती आहे का त्यांच्याबद्दल, तुला जर काही माहीत असेल तर मला सांग प्लीज. निकिताच्या तोंडून सौमित्रचं नाव ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणते की निकिता काय चाललंय इकडे, तू सौमित्रचं नाव घेतलं असं मी ऐकलं. आणि जानकीला ती विचारत असते की काय बोलत होती निकिता सौमित्रबद्दल. तेव्हा जानकी म्हणते की अगं काही नाही, ती हेच म्हणत होती की सौमित्र भाऊजी पळून गेल्यापासून तू सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने सावरल्यात. ऐश्वर्या म्हणते की हो, निकिताला फार वाईट वाटलं, शेवटी माझी खूप जवळची मैत्रीण आहे ना ती, आणि माझं असं लग्न मोडलं त्यामुळे तिला फार वाईट वाटले आणि तिला अजूनही असं वाटतंय की माझं लग्न सौमित्रसोबतच व्हावं. खूप वेडी आहे ती, पण कधी कधी काय करावं लागतं की तडजोड करावी लागते, परिस्थितीनुसार विचार बदलावे लागतात. तर जानकी म्हणते की बरोबर आहे तुझं ऐश्वर्या, परंतु माझ्या मते लग्नामध्ये तडजोड करूच नाही गं. तुला जर वाटत असेल तर तू आत्ताही तुझा निर्णय चेंज करू शकते आणि तुला लग्न करायचं नसेल तर नको करूस तू. ऐश्वर्या म्हणते की नाही वहिनी, अहो तुम्ही काळजी करू नका आणि हिचं ऐकू नका, मी या लग्नामध्ये खुश आहे. त्यातच कावेरी तिथे येते आणि हळदीसाठी बोलवत असते. ऐश्वर्या म्हणते की चला आज माझी हळद आहे ना. जानकी म्हणते की 1 मिनिट, हळद तर अजून सुरूही झाली नाही, मग तुझ्या गालाला हळद कशी काय लागली. ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं, त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की नाही ते कसं झालं ना, मॉमने मला सांगितलं होतं की तुमच्या घरून उष्टी हळद येणार आहे, त्यामुळे मी बघत होते की मला हळदीची काही ॲलर्जी वगैरे आहे का, म्हणून मी हळद पहिल्यांदाच माझ्या गालाला लावून बघितली. जानकी म्हणते की चला काही हरकत नाही, आता सारंग भाऊजींची उष्टी हळद आणली आहे ना, ती लावायला हवी. ऐश्वर्या आता निकिताचा हात घट्ट धरते आणि निकिताला तिथून घेऊन जात असते. तर हळदीच्या त्या ठिपक्यांकडे बघून जानकीला सारखी भीती वाटत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जानकी ऋषिकेशला सांगत असते की अवंतिकाने मला सांगितलंय की सौमित्र भाऊजींना सयाजीरावांनी किडनॅप केलंय, हे नक्कीच सयाजीरावांचं कारस्थान असणार. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो की काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल. जानकी म्हणते की माझ्याकडे एक मार्ग आहे. त्या दिवशी ऋषिकेश हा कामगारांना सांगत असतो की जे गाडीतले पोते आहेत ना ते आउट हाऊसमध्ये ठेवा. सयाजीराव ऐश्वर्याला बातमी देतात की अगं ते लोक आउट हाऊसमध्ये गेलेत. सौमित्रला जिथे बांधून ठेवलेलं असतं तिथे जानकी आणि ऋषिकेश येऊन पोहोचलेले असतात. तर मित्रांनो, असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.